तयारी कशी चालू आहे? चला आज तर आपण सांगून टाकू कशाची तयारी चालू आहे. खूप दिवसांचं जे बोलत होतो, दुर्ग यात्रा आपली सिरीज येते आणि खूप जणांचे मला लाईक कमेंट देखील आलेले आहे की नेमका दुर्ग यात्रेमध्ये विशिष्ट पद्धतीचं काय काय असणार, जे तुम्ही सारखं सारखं बोलताय युनिक आणि रिअल नाही रियालिटी. तर यस, आपण रियालिटी आणतोय. काय स्वराज्य स्थापन करण्यासाठी महाराजांनी किती कष्ट घेतले, महाराजांच्या मावळ्यांनी किती कष्ट घेतले, रक्ताचं थेंब, रक्ताचं पाणी पाणी झालं आणि त्या रक्ताचं झीज देखील झालं हे प्रत्येक स्वराज्याच्या किल्ल्यासाठी. एक स्वराज्याचा किल्ला आज आपण त्याच्याकडे फक्त दगड डोंगर म्हणून बघत असाल, हिल स्टेशन म्हणून बघत असाल ना, पण तो स्वराज्याचा प्रत्येक किल्ला हा कोणत्या ना कोणत्या कारणाने स्वराज्यात आणण्यासाठी महाराजांनी नको ते प्रयत्न केले. अखेर त्या प्रयत्नांना यश आले आणि महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला. छोटस तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, अशा पद्धतीची आपली सिरीज असणार आहे आणि त्या सिरीज मध्ये तुम्हाला विशिष्ट पद्धतीची माहिती भेटणार आहे. आता ती कशी असणार? नवीन वर्षाची सुरुवात आपण काही पिऊन वगैरे करत नसतो. नवीन वर्षाची सुरुवात आपण इतिहास घेऊन करतोय. ज्या स्वराज्याने आपल्याला मान दिला, सन्मान दिला, ज्या स्वराज्याने आपल्याला आया बहिणींना इज्जत दिली, सन्मान दिला, रिस्पेक्ट दिली, आज ज्या आपल्या माता बहिणी आज उंच मान करून या स्वराज्यात फिरतात, ते फक्त कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांना. मग तुम्हाला काय करायचंय? ही अवश्य सिरीज बघायची. खूप लॉंग नसणार आहे, शॉर्ट असणार आहे, कारण आपण रियालिटी घेऊन आलो. हे बघितलंच पाहिजे. का आपण जर या स्वराज्यात राहतोय, महाराष्ट्राच्या पाऊलभूमीमध्ये राहतोय, या संतांच्या भूमीमध्ये राहतो, तर आपला अधिकार आहे इतिहास जाणून घेण्याचा. आता मला वाटतं इतिहास आपल्यापासून लपवला की आपण तो जाणूनच घेतला नाही, याचा प्रश्न आपल्या समोर आहे. पण त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. रोज 1 ते 2 मिनिटं द्या आणि दुर्गांची माहिती जाणून घ्या. ही फक्त माहिती नाही, तो इतिहास आहे प्रत्येक मावळ्याचा, तो इतिहास आहे आपल्या स्वराज्याचा, आणि तो इतिहास आहे प्रत्येक दगड धोंड्याचा, डोंगरांचा आणि इतिहासाच्या साक्षीचा. तर मला माहिती आहे तुम्ही महाराजांना मानता, तर तुम्ही नक्की ही सिरीज बघणार आणि लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो का करायचं? याच्यात आमचा कुठल्याही प्रकारचा हेतू नाही. का करायचं? कारण ही सिरीज तुमच्यापर्यंत आली, पण ती तुमच्या मित्रांपर्यंत गेली पाहिजे, तुमच्या नातेवाईकांपर्यंत गेली पाहिजे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपली सिरीज गेली पाहिजे. का? कारण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक म्हटले, पण महाराजांनी ते मनावर घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. माहिती जाणून घ्यायला विसरू नका, कारण ही माहिती नाही, हा इतिहास आहे आणि आपण रील नाही तर रियालिटी दाखवतो.